1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आज प्रस्ताव येतो आहे आणि मुंबई महापालिका सभागृहामध्ये यावरून नेमकं काय आज वादंग होतोय तो आपल्याला पाहायचा आहे। सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आहे। रितू तावडे पुन्हा एकदा आता त्यांच्या समोरच्या अडचणी वाढतायत का हे बघावं लागणार आहे। अनेक आरोप होत आहेत। 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजचा हा प्रस्ताव आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। रितू तावडे, मुंबईतली ही सध्याची महत्त्वाची बातमी आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च आहे आणि 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा हा प्रस्ताव येतोय। हा खर्च वाढतोय अशा प्रकारचा एक आरोप होतो आहे। अर्थात यावर मुंबई महापालिकेकडून एक स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये महापौरांचा काहीही संबंध नाही। MyBMC ही वेबसाईट आधीपासून होती, त्याचा कंत्राटदार गेल्या 3 वर्षांपासून होता। मग ह्या बदललेला का नाही हा कंत्राटदार, अशा प्रकारचं एक स्पष्टीकरण सुद्धा या संदर्भात काही वेळापूर्वी रितू तावडे यांनी दिलेलं होतं आणि याबाबत त्यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते। त्या मुंबईतल्या सुद्धा या सगळ्या घडामोडी आज आपल्याला पाहायच्यात। तर सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावर महापौरांनी स्पष्टीकरण दिलंय। खर्चाची बाब मनपाचं सोशल मीडिया हाताळणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा यामध्ये समावेश असतो आणि कुणाला कंत्राट द्यायचं माझा हस्तक्षेप यामध्ये नाहीये। तर संबंधित कंपनी 2 वर्षांपासून मनपाचं काम करते आहे असंही रितू तावडे यांनी म्हटलंय। त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये MyBMC प्रसार माध्यमाचं काम करते आणि आत्तापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना MyBMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो। त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे। आता त्याला द्या, त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा, ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाही आहे किंवा कुठे सहभागही नाही आहे। फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत, तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी। हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल, ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे।